राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करतंय। गणेशोत्सव, गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं। तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते। याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी 21 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे। मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता। आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे। तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे। बदलापूर सारखी घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं, अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये। अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमा फासणार आहेत। पण त्याच वेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही। या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत, या घटनांमधले जे आरोपी आहेत, आम्ही यांना सोडणार नाही। यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे, अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळतपर्यंत शांत बसायचं नाही, असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही।